तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर काल तुम्ही फौजींचा व्लॉग पाहिला असेल. तर काल फौजी गेले, म्हणजे फौजी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर मी लगेच स्वरा आजारी पडली होती. म्हणजे त्या दिवशी त्यांना जायचं, त्या दिवशी संध्याकाळी तिला ताप आला होता आणि त्या अगोदर आदल्या दिवशी मला सर्दी झाली होती. त्याच्यामुळं मग माझ्यामुळं पण तिला लगेचच सर्दी झाली, कारण की अजून ती दूध पिते ना, त्यामुळं मग मला जर का थोडीशी सर्दी झाली किंवा ताप वगैरे आला तर लगेच तिला पण सेम, म्हणजे लगेच तिला सर्दी होते. ताप तर लगेच होतो, लहान मुलांना सर्दी झाली की लगेच ताप येतो. त्यामुळं त्यांना जायचं नेमकं, आणि त्या दिवशी संध्याकाळीच तिला लगेच ताप आला. तर त्यामुळं ती इतकी, म्हणजे रात्रभर तिला झोप वगैरे नव्हती, काहीच नाही. 2 ते 2:30 वाजता झोपली ती. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी जायचं होतं, त्यासाठी मला पण लवकर उठायचं होतं, कारण की त्यांची जाण्याची तयारी वगैरे करायची होती त्यामुळं. आणि त्यांना कसं यावेळेचं लवकरच जायचं होतं 6 वाजता, पण ट्रेन थोडीशी लेट झाली, त्याच्यामुळे ते घरूनच लेट निघाले थोडेसे. आणि त्यामुळं मग तिची झोपसुद्धा झाली नाही, आणि गाडीमध्ये बसलो आणि त्यानंतर ती लगेचच झोपून गेली. तर ही आहे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी. तर ती ख्रिसमसचे जे सुट्ट्या आहेत तर त्याच्यामुळं ती इकडे आली. 10 दिवस त्यांना स्कूलमध्ये सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे मग तिला बोलवलं होतं. आणि बऱ्याच दिवसापासूनचं चाललं होतं की यायचं यायचं, पण ती काही येतच नव्हती. आणि तिलासुद्धा यायचं होतं माझ्या घरी, तर म्हटलं की चल म्हणून, कारण की आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तुम्ही मागचा व्लॉग पाहिला असेल. तर तेव्हाच मग तिला यायचं होतं, पण तिची एक्झाम होती. त्याच्यानंतर मग माझी मम्मी ते आले होते ह्यांना सोडवण्यासाठी, तर मग त्यांच्यासोबत आली होती. तर आता आम्ही इथे नगरमध्ये पोहोचलो आहे. आणि मी तिला नेहमी आपलं नगरमधले जे कोणी नगरमध्ये आहे त्यांना माहितीच आहे. तर मुलांसाठी हे अगरवाल हॉस्पिटल एकदम बेस्ट आहे. म्हणजे कुणाला कुठे फरक पडतो तर, कारण की स्टार्टिंगपासून आम्ही बरेच 2-3 हॉस्पिटल तिला नेलं होतं, पण तिला इथे आल्यानंतरच फरक पडला. म्हणजे लगेचच तिला फरक पडून जातो. 2 दिवस मेडिसिन दिले ना, तर आताच त्याच्यामध्ये आमचं तिला लगेच हॉस्पिटलचं फरक काम पडून झालं. जातो. त्याच्यामुळे आणि तेव्हापासून आम्ही इथेच काही इतका आणतो टाईम तिला. पण नाही लागला, 5-10 मिनटं लागली असतील फक्त. नंबर लावला आणि त्यानंतर लगेचच 5 मिनिटात लगेच काम झालं. तर आता चाललोय, इथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे जवळच. आणि प्रत्येक वेळेस आलं की आम्ही इथे येत असतो. तर म्हटलं की चला जाऊया, तोपर्यंत 5 मिनिटात दर्शन पण होईल. आणि आज आहे 31 डिसेंबर, तर त्यामुळं म्हटलं की आपलं दर्शन पण होईल, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पण होईल. आणि आज म्हणजे माझं चाललं होतं शिर्डीला जायचं, तर शिर्डीला नाही तर मग इथं गोवाईना पण दर्शन झालं. तर त्यामुळे म्हटलं की आलो इथं, तर मग दर्शन केल्याशिवाय तर जायचंच नाही. तर मग 12:30 वाजलेत. आता केंद्र पण बंद झालं असतं, तर आलो टायमावरती. तर चला आता तुम्हाला पण दाखवते. तू पण घे. हाय कर, हाय कर, तुला हाय कर का? हाय कर. तर ते म्हणतात ना, ते देवाचं ध्यान जर काढलं तर म्हणजे कुठल्याही गोष्टीचं, तर ते लगेच आपल्या आजूबाजूला किंवा ना आपल्याला दिसते, किंवा लगेचच आपल्याला डोळ्यासमोर येते. तर तसंच काहीसं झालं, कारण की बऱ्याचशा दिवसापासूनचं चाललं आहे आमचं की म्हणजे अक्कलकोटला जायचं होतं. आणि अक्कलकोटला पॉसिबल नव्हतं, म्हणून मग मला शिर्डीला जायचं होतं. आणि खरं तर मनापासून असं चाललंच होतं की शिर्डीला जायचं न्यू इयरचं. पण झालं असं की त्यांना नेमकं न्यू इयरचं म्हणजे त्यांची पण सुट्टी संपत होती, पण लकीली ते आले होते, म्हणून म्हटलं होतं की आपण 2-3 दिवस मग अगोदर जाऊयात. पण ते पण न्यू इयरचं झालंच असतं असं माझं म्हणजे प्लॅनिंग चाललं होतं. पण श्रीषाची तब्येत खराब झाली, त्याच्यामुळं मग म्हणजे त्यांना जायच्या अगोदरच मग तिला ताप वगैरे आला. त्याच्यामुळं मग आम्ही म्हणजे शिर्डीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. नाही तर यावेळेस त्यांची ट्रेन म्हणजे मनमाडपासून होती, आणि ते शक्यतो ट्रेनने जात नव्हते, आणि ट्रॅव्हल बसने जायचे पुण्यापर्यंत, तिथून ते फ्लाईटने जात होते. पण यावेळेस ते येतानासुद्धा ट्रेनने आले आणि जातानासुद्धा ट्रेननेच जाणार होते. तर आणि त्यामुळं मग आम्ही अगोदरच ठरवलं होतं की आम्हाला अगोदरच, म्हणजे येत्या ह्या जे 8 ते 10 दिवस होते त्यांच्या सुट्टीचे, त्यामध्येच आम्हाला शिर्डीला जायचं होतं खरं तर. पण आमचं बरेचसे, म्हणजे तिचं आधार कार्डचं कामच झालं नाही खरं तर, त्याच्यामध्येच आमचे 5-6 दिवस गेले. आणि त्यामुळं मग बाकीचं काहीच झालं नाही, म्हणजे नाही अक्कलकोटला गेलो, नाही शिर्डीला गेलो आम्ही. आणि अक्कलकोटचं एवढं काही हे नव्हतं, फिक्स नव्हतं की आम्हाला जायचंच आहे, पण शिर्डीला जायचं फिक्स होतं, कारण की आमच्या इथून थोडंसं जवळ पडतं त्यामुळं. आणि बरेचसे दिवस झालो आम्ही गेलोच नाही, कारण की मागं 2 वर्षापूर्वी गेलं असून 2 वर्ष झाली असतील, तर तेव्हा गेलेलो होतो.
तेव्हा स्वरा झालीसुद्धा नव्हती. आणि तेव्हा गेलो ना आम्ही शिर्डीला. त्यानंतर मग आता म्हणजे असं प्लॅन केलं होतं, पण काही मी गेले नाही कारण की तिची तब्येत खराब होती. त्याच्यामुळे मग माझं पण मन झालं नाही, कारण की म्हटलं नको. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला दर्शनासाठी किती वेळ लाईनमध्ये थांबावं लागतं. आणि इतक्या वेळ म्हटलं तर म्हणजे आपल्याला मधून आपलं म्हणजे मागं पण येऊ शकत नाही तर. आणि त्याच्यामुळं मग म्हटलं ती इतक्या वेळ तर ती थांबणारसुद्धा नाही. आणि तशी रेग्युलर तिची तब्येत जर ठीक असेल तरी पण ती असं लाईनमध्ये जर थांबायचं म्हटलं ना तर तिची इतकी चिडचिड होते, तिला असं वाटतं खाली सोडून द्यावं. आणि मग तेच मग तिला सांभाळत बसावं लागतं. म्हणजे ती राहतच नाही एका जागेवर, तिला असं नुसतं इकडं ना तिकडं काही ना काही पळावं लागतं असं आहे तिचं. आणि कसं असं अचानक कुठे गेल्यानंतर मुलं असं येड्यासारखं म्हणजे येडेमानी करतातच. पण मग म्हटलं की नको, तिचं आणखीनच तिची तब्येत एक तर खराब आहे आणि त्यातली त्यात आपण पण. मग त्यामुळे म्हटलं की मग जाऊ द्यात म्हटलं, मग प्लॅनच कॅन्सल केला. आणि खरं सांगायचं तर आपण जर देवाचं जर ध्यान काढलं म्हणजे मनापासून जर इच्छा असली ना आपली का दर्शन म्हणजे झालंच पाहिजे आपलं, म्हणजे जायचं आहे मला दर्शनासाठी, तर देव कुठल्या ना कुठल्या आपल्याला ह्याच्यामध्ये हे करतोच, बोलवतोच. तर मी त्यांच्यासोबत जायला नाही म्हटले. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा जायचं होतं तर ते मनमाड साईडने जायचं होतं, तर तिकडनं म्हणजे शिर्डीजवळ म्हणजे त्याच रूटमध्ये येते शिर्डी. तर मग तेव्हा पण मी नको म्हटले त्यांच्यासोबत जायला. म्हटलं की नको, कारण की त्यांच्यामुळं म्हणजे आमच्यामुळं त्यांना लेट नको व्हायला. एक तर ट्रेनने जाणार होते आणि ते ट्रेनचं कसं असतं ना, कधी कधी लवकर पण येते आणि कधी लेट पण होते. तर त्याच्यामुळं म्हटलं की नको, कारण शिर्डीला दर्शन करायचं म्हणजे काही सोपं नाही आहे. कारण की 2 ते 2.5 तास तर आपल्या दर्शनाचे म्हणजे लाईनमध्ये थांबण्यातच जातात. मग तेव्हा कुठंतरी दर्शन होतं. आणि त्यामुळं म्हटलं की नकोच म्हटलं. आणि नंतरनं त्या दिवशी ते तिकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या मावस सासूबाई इथं, तर त्यांचा फोन आला. आणि मला माहिती नव्हतं की मला जायचं आहे म्हणून, कारण की त्यांना एक आमचे पाहुणे आहेत तर त्यांच्या घरीसुद्धा जायचं होतं. तर मग ते बोलले की आम्हाला त्यांचं घर वगैरे माहिती नाही, तर मग तू चल म्हणून. आणि तसं पण आम्ही शिर्डीला जाणार आहे तर चलच म्हणून, कारण की मी नकोच म्हणत होते कारण की हिची तब्येत खराब होती. पण त्या काय ऐकनच, त्या म्हणल्या का आपण जाऊन येऊ, नवीन वर्षाचं तुला दर्शन नाही करायचं का, असं तसं चाललं होतं. त्याच्यामुळं म्हटलं मग चला, त्या लईच फोर्स करत होते. आणि त्यांचे इतके कॉल झाले संध्याकाळी, पण मी काही कॉल त्यांचे घेतले पण नाही, कारण की नाही पण कसं म्हणावं, कारण की सारखं नाही म्हणायला पण चांगलं वाटत नव्हतं. आणि तिची तब्येत खराब होती म्हणून माझा पण मूड नव्हता जाण्याचा. पण शेवटी सकाळपर्यंत तिची ताप पण गेली. आणि म्हणजे माझं त्यांच्यासोबत जाऊन शिर्डीला दर्शनसुद्धा झालं. आणि इथे पण आलो तर स्वराची तब्येत खराब झाली म्हणून मी इथे हॉस्पिटलला आले आणि इथे सुद्धा माझं दर्शन झालं वगैरे झालं. आणि थोड्या वेळ 5-10 मिनटं म्हटलं बसूया. आणि तोपर्यंत सुशा मॅडमचं चाललं इकडं फिरणं. ती कुठं जरी गेली तरी तिला फिरावंच लागतं, ती एका जागेवर काय बसत नाही. तर म्हटलं की म्हणजे असं सकाळच्या टायमिंगमध्ये आलो तर खूप छान वाटतं इथं. मग आल्या असं वाटत होतं थोड्या वेळ थांबूया. तर आधीच म्हणजे येताना सुरू झालं की म्हटलं की थोड्या वेळ थांबू, म्हणजे इथं बसूया थोड्या वेळ आणि मग जाता येईल. आणि आता हॉस्पिटलचं पण लवकर झालं, कारण की इतर वेळेस खूप नंबर पण असतात, त्याच्यामुळे तिथे पण टाईम जातो. आणि मग म्हटलं की आता इथे टाईमच होईल. आणि कधी कधी असं होतं की नंबर जर जास्त असेल तर मग इथं केंद्र पण बंद होतं तोपर्यंत, 1च्या नंतर बंद होत वाटतं. तर मग आता सध्या चालू पण आहे. आणि स्पेशली तर आज असं तर 31 डिसेंबर आहे आणि 2025 संपतं आहे आणि 2026 स्टार्ट होतं आहे. आणि त्या टायमिंगला इथे आलो आहे, तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे, म्हणजे आतूनच खूप छान वाटतं आहे. आणि म्हटलं की चला, शिर्डीला नाही जाणं झालं पण मग आता इथे म्हणजे केंद्रात का होईना पण झालं. आणि काही जण स्पेशली पण येतात, पण आता आमच्या तिकडे तर काही जवळ आसपास केंद्र नाही आहे. आणि स्पेशली मग केंद्रात येण्यासाठी आपण तर काही घरून निघत नाही, म्हणजे लांब पडतं ना, त्याच्यामुळं म्हणजे पाऊण तास तरी जातो आमचा. तर त्याच्यामुळं मग घरून येणं काय पॉसिबल होत नाही. तसं नको खाली येशं, घरून येणं तर काय पॉसिबल होत नाही. तर म्हटलं की चला आलो येतं. मग मी जसं म्हणजे स्वराला जर घेऊन आले ना हॉस्पिटलसाठी तर मग तिला इथे घेऊन येत असते. तर चला, इथं बाकीचे वाचत आहेत पण, तर मग त्यांना डिस्टर्ब होईल, तर बोलूयात मग नंतरच. पण मनात जर देव असला तर नक्की आपलं दर्शन होतं. तर याचा अनुभव चांगलाच मला आला. आणि शिर्डीला पण नको नको म्हटले तरी पण मी तिथे गेले. एवढे न्यू इयरच्या इतकी गर्दी होती तरी पण माझं दर्शन झालं. आणि अक्कलकोटला नाही तर इथे का होईना पण श्रीशामुळं मला इथे यावंच लागलं. तर आताच आमचं दर्शन झालं, थोड्या वेळ तिथं बसलो आणि आता निघालो घरी. तर बराच टाईम गेला, 1-1:30 वाजलेत आता. आणि घरी येताना मी जेवण पण नव्हतं केलं, त्याच्यामुळे आता भूक लागली. तर आता घरी गेल्यानंतरच बोलते तुमच्यासोबत. तर आता वाजले इव्हिनिंगचे 5:45 आणि आता स्वयंपाकाचा पण टाईम झाला आहे. आणि जस्ट व्हिडिओला स्टार्ट करणार तर लगेच लाईट पण गेली. पण म्हटलं चला तसंच घेऊयात. आणि मग नंतर म्हटलं ना, माझ्या त्यामुळंच मग बऱ्याचशा व्हिडिओ राहून जातात.
तर आता मावशी मी गेले होते बाजार आणण्यासाठी. आज आमच्या गावचा बाजार असतो, म्हणजे गावात आठवडे बाजार जो म्हणतात ना, तर तो बाजार असतो. तर याच्यात 5-6 बाजारपासून मीच जाते बाजार आणण्यासाठी, त्याच्यामुळे इतका टाईम झाला आहे. आणि आता बाहेर पण आता 6 वाजले तरी असतीलच आता, कारण की लॉक घेता घेता तर टाईम होतच. तर म्हणलं की आता स्वयंपाकाला पण स्टार्ट करायचे, तर म्हणलं अगोदर मग तुमचं 2 शब्द बोलून घेऊयात, मग त्यानंतर आपलं कंटिन्यू करता येईल. तर आज तुम्ही सकाळी जसं पाहिलं असेल की हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, त्यानंतर मग दुपारी घरी आलो. दुपारी घरी आल्यानंतर मॅडमची झोप पण नव्हती झाली श्रीषाची, तर त्याच्यामुळं मग आल्या ती म्हणजे गाडीमध्ये झोपायला लागली होती खरं तर. मग त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर मग तिलाच शांत करण्यात, झोपी लावण्यात बराचसा टाईम गेला. त्याच्यानंतर मग तिला झोपून तिला निवांत म्हटलं की तिचं झोप झाली पाहिजे, कारण की तिला रात्रीचं पण मग सर्दीमुळं तिची थोडीशी अशी झोपून होत नाही प्रॉपर, म्हणजे लवकर झोपायची ती, तशी 9 ते 9:30ला झोपायची. तसे मग आता 11-12 वाजते तिला सर्दीमुळे झोपायला, तिला झोपच येत नाही. खाली झोपलं लगेच मग खोकला पण येतोय कफमुळं. तर म्हटलं की आत्ता झोपली निवांत, तर मग त्याच्यानंतर मी तिला अजिबात डिस्टर्ब पण नाही केला. मग म्हटलं की त्यानंतर आला लाईट पण आली, तर मग म्हटलं की चला आता तसंच मग त्यानंतर इव्हिनिंगलाच आपण स्टार्ट करू. आणि इव्हिनिंगला व्हिडिओ मी लॉगिंग स्टार्ट करणार तर 5 वाजले होते, कारण की तिला उठूच तोपर्यंत. मग त्यानंतर बाकीचं काम म्हणजे चहा वगैरे असतो इव्हिनिंगचा, तर मग चहा वगैरे बनवलं, बाकीच्यांना सगळ्यांना दिला, घेतला, मी पण घेतला चहा. मग नंतर म्हणलं की मग बाजाराचा पण टाईम झाला होता, कारण माझ्या बाजाराचं लक्षातच नाही. येताना पाहिलं होतं बाजार म्हणजे चालू झाला होता. मग तेव्हा खूपच म्हणजे तेव्हा 2:45 वाजले होते, तेव्हाच बाजार भरला होता. तर मग मी इतक्या लवकर तर काय जात नाही घरचं, म्हणजे इव्हिनिंगला थोडंसं आवरून फ्रेश होऊनच जात असते. आणि आज फक्त तिकडे गेलो त्यामुळं मग म्हटलं की चला निवांतच जाऊयात, नाही तर तसं येता पण झालं असतं. पण जसं मी तुम्हाला म्हटलं तिला झोप लागली होती, तर त्याच्यामुळं मग मी काही म्हटलं नाही, काही लगेचच घेऊया म्हणून म्हटलं नंतर नाही येता निवांत. मग तिची झोप वगैरे झाली. मग त्यानंतर मग इव्हिनिंगला आवरलं आणि लगेचच मग बाजारसाठी गेले. मग बाजारसाठी गेले, मग काय तिथं गेल्यानंतर तर काही म्हणजे विषयच नाही म्हणजे मोबाईल काढून मग व्हिडिओ घेणं. तर त्याच्यामुळं म्हणजे काय होतं की खूप गर्दी पण असते, आणि कधी मोबाईल काढणार, कधी आपण शूट घेणार, तर त्याच्यामुळं. आणि बरंच आपल्याला म्हणजे घ्यायचं पण असतं, बॅग म्हणजे पिशवी पण इतकी जड होती की बस. मग त्याच्यामुळंच मग तर ब्लॉगिंगचा तर विषयच नाही बाहेर गेल्यावर, म्हणजे बाजारातला गेल्यानंतर. मग म्हटलं की चला घरी आल्यानंतरच बोलूया तुमच्यासोबत. तर मग आता घ्यायचं तर स्वयंपाकाला, तर आल्यानंतर थोडीशी फ्रेश झाले, आता थोड्या वेळ तिला घेतलं. मग त्याच्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला स्टार्ट करूयात, आता तुमचं लॉगला पण कंटिन्यू करूयात. तर चला मग आता स्वयंपाकाला घेते. आज आता बरीचशी भाजी आहे, तर काही बनवायची. भाजीला असलं ना तरी पण कन्फ्युजन असतं, नसल्यावर पण कन्फ्युजनच असतं हे काय बनवायचं. एक वेळेस जर नसली ना आपण काही पण करून निघतो पटकन, कारण की ऑप्शनच नसतं ना. आता इथं ऑप्शन असलं ना की असं वाटतं का आज काय बनवू, उद्या काय बनवू. तर पाहूयात आता काहीतरी तर बनवते पटकन. आणि कारण की मग स्त्रिशाला पण 7-7:15ला जेवण म्हणजे तिचं खाण्याचा टायमिंग होत असतं, त्याच्यामुळं मग लवकरच बनवावं लागतं स्वयंपाक पण घाईमध्ये पटकन. तर बाजाराला गेलं मग टाईमच होतो जरा थोडं. आता अगोदर बाजार वगैरे मला सोडावं लागेल, त्यानंतर मग बाकी स्वयंपाकाला स्टार्ट करावं लागेल. तर चला मग. तर भाजीपाला आणला ना की मी त्याच दिवशी लगेचच मग सोडून घेत असते आणि जिथं लावून देत असते, कारण की ते एक मोठं कामच आहे. कारण की काय होतं की जातो थोडाफार टाईम, पण त्या दिवशी जर लगेच लावून घेतला ना की मग उद्याच्याला दुसऱ्या दिवशी म्हटलं ना डायरेक्ट लगेच स्वयंपाकाला लागता येतं. आणि तसं जर दुसऱ्या दिवशी जर उठलं ना, मग ते भाजीपाला पाहून पुन्हा असं वाटतं का भाजीपाला सोडायचा राहिला आहे. त्यापेक्षा मग जेव्हा जे ते काम तेव्हाच केलं ना, ते मग फायद्यात राहतं मला असं वाटतं. तर आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला ना, आता 7:30 वाजले. तर म्हटलं की पिलूला खाऊ घालून घेऊयात, कारण की मग आजच्याला मिरची वगैरे बनवायची होती, तर लगेच मग तिच्या खाण्याला पण थोडासा टाईम झाला. कारण 7 वाजता रेग्युलरमध्ये मी तसं 7 वाजता तिला खाऊ घालते, तर मग आज 7:30 झाले, तर त्याच्यामुळे तिची पण घाई चालली. तर आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला सुद्धा असेल. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. पिलू बाय कर ना. पिलू बाय कर. दिदू बाय कर.